श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. विधानसभेत रमी खेळल्याच्या आरोपांवरून माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी आज नाशिक न्यायालयात होणार होती. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलेलं होतं. मात्र आजच्या सुनावणीवेळी रोहित पवार न्यायालयात उपस्थित नव्हते, तर दुसरीकडे फिर्यादी माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील आज न्यायालयात अनुपस्थित राहिले. दरम्यान न्यायाधीश रजेवर असल्यानं आज या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. आता या बहुचर्चित मानहानी प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 30 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या प्रकरणावर माणिकराव कोकाटे यांचे वकील श्रीराम पिंगळे यांनी माध्यमांची प्रतिक्रिया दिली. आज सुनावणी काही होऊ शकली नाही. आज माननीय न्यायमूर्ती या रजेवर आहेत, तर त्याच्यामुळे 30 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे त्यांच्या प्रतिवादी जे आहेत ते स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी हजर राहणं पुढच्या डेटला अपेक्षित आहे. या संदर्भात काही कोर्टाकडे नोटीस वगैरे जाणार आहे समोर त्यांना? नोटीस ऑलरेडी गेलेली आहे, पोहोचली आहे त्यांच्याकडे आणि त्यांचे वकील पण मागच्या डेटला हजर झालेले आहेत. रोहित पवारांना या ठिकाणी हजर राहणं आवश्यक असणार आहे की त्यांच्या वकिलात राहिले तरी काम नाही. आता ह्या स्टेज नंतर पुढच्या स्टेजला ते ठरेल. कोर्टाने जर समन्स इश्यू केला, इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर पास केली, तर त्यांना हजर राहावं लागेल. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.